सगळ्या पालकाला लुटमार होत आहे. सगळ्या लोंढा भरलेला शिक्षण क्षेत्राचा खोटा बाजार चाललेला आहे. हे थांबण्याकरता आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं गोरगरीब पालकावर अन्याय होऊ नये. कोण आहे इथं? कोण आहे जबाबदार? कोण आहे इथं? जबाबदार कोण आहे? त्याला बोलवा. पालकांची लूट, अरे गोरगरीब पालकांची लूट थांबली पाहिजे. सर मला सांगा, फीस भरताना लागते की नाही कोणी तुमच्याकडे जबाबदार? फीस भरताना तुम्ही असंच म्हणता का हे नाही ते नाही कोणी? एखाद्या शेतकऱ्या भवानी अरे हा बुलंद आवाज पुण्याचा शिवसेना अंगार है, शिवसेना शिक्षणाचं बाजारीकरण बंद करा. शिक्षणाचं बाजारीकरण बंद करा. गोरगरीब जनतेची लूट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी आणि DJ साहेबांचा जय. आज शिवसेनेचे आंदोलन करण्याची स्टाईल हे टाळा ठोकून आम्ही केलेलं आहे शिवसेना स्टाईलने. आणि येणाऱ्या काळात या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाल्यांची दादागिरी बंद व्हावी. या विद्यार्थ्यांच्या मार्फत जी पालकांची लूट होत आहे, जे आवाढव्य फी हे वसूल करत आहेत, दाखवतात एक आणि वसूल एक करतात. यामुळे याच्या विरोधात, या पालकांच्या लुटीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. हे जे आपण बघितलात हे कोचिंग क्लासेसवाले, यांचे अर्ध्याच्या वरी 90% बांधकाम हे अनधिकृत आहे. यांना पाठीशी कोण घालतंय हे आम्ही रस्त्यावर येऊन विचारण्यासाठी शिवसेना रस्त्यावर आलेली आहे. आणि येणाऱ्या काळात जर पालकांची लूट हे जर क्लासेसवाल्यांनी थांबवली नाही तर येणाऱ्या काळात शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय 100% राहणार नाही. आणि आपल्या चॅनलमार्फत मी प्रशासनाला विनंती करतो की आयुक्त साहेब, या अनधिकृत बांधकामाची नोटीस निघूनसाठी तुम्हाला कुणाची पत्रिका हवी आहे का हा अनधिकृत बांधकाम पाडायचे म्हणून? माझ्या माहितीस्तव 270च्या नुसार सचिवाची सहीचं पत्र आलेलं आहे आयुक्ताला. मग आता तुम्ही कुणाची आमंत्रणाची वाट बघताय? आणि येणाऱ्या काळात तुम्हाला सांगतो, जर हे अनधिकृत बांधकामं क्लासेसवाल्यांचे पाडले नाही, यांचा पार्किंगचा प्रश्न आणि अनेक प्रश्न जे पालकांना फसवतात हे विद्यार्थ्यांमार्फत, तर त्या सर्व पालकांच्या वतीने मी एक विनंती करतो या कोचिंग क्लासेसवाल्याला, तुमची दादागिरी यापुढे इथे सहन केली जाणार नाही. यानंतर शिवसेनेचं आंदोलन हे उग्र रूपाचं असेल आणि शिवसेना काय असेल हे तुम्हाला येणाऱ्या काळात नक्की दाखवल्याशिवाय राहणार. फसवणूक तुम्हाला सांगतो, यांचे टॉपर बघा, यांचे मोठे मोठे जे होल्डिंग लागलेले आहेत, तो एकच टॉपर हा प्रत्येक क्लासेसमध्ये कसा येऊ शकतो? माझा हा आपल्या चॅनल मार्फत या कोचिंग क्लासेसवाल्याला प्रश्न आहे. आणि तुम्ही 10 ते 20 हजाराच्या बॅच होते यांच्या, 20 आणि 30 हजारातून लोक 5 आणि 10 जर टॉपर येत असतील तर हा संशोधनाचा विषय. बाकी 90% जे 9,900 विद्यार्थी गेले कुठे? त्यांनी फी कमी दिली का? आपल्या चॅनल मार्फत या क्लासेसवाल्यांना आव्हान आहे, तुम्ही जिम्मेदारी फक्त 5 ते 10 लोकांचीच घेणार आहात का? बाकीच्या 90% लोकांनी फी नाही दिली का? यांचे मोठे मोठे होर्डिंग आणि हे अतिक्रमण आणि यांची रोडवरली दादागिरी ही शिवसेना खपवून घेणार नाही.